अपनी जागरूकता दर्शावा देने पर इससे लाइनमैन दरम्यान या सामन्यातील पहिल्याच सलामीच्या फळ्याचा बहुमान गेलाय तो गांगेश्वर साळकेश्वर उजवा संघाला पहिलेच आक्रमण आहे. सलामीची फळी आहे तेवढीच कमालीची होणार यामध्ये संकट नाहीये. प्रतिस्पर्धीसमोर उभा आहे गांगोबा बाईनवाडीचा दमदार चमू तिचे डिफेन्स करण्यामध्ये माहिर आहे. असे सर्व डिफेंडर आपण बघतोय सज्ज झाले. पहिलीच सलामीची फळी होती आणि तेवढीच कमालीची एमटी रेड आपण पाहतोय. त्यानंतर आता मात्र रेडमार्कवर येतोय विशाल माई की आपल्या बहारदार शाळेच्या बरोबर कित्येक मैदानाने गाजवले असा विशाल माई रेडमार्कवर येतो. मजबूत पंजाचा चढाई पटवे आणि बोनस पॉइंट क्या बात आहे. आणि या बोनस पॉइंटने आपल्या संघाचं खातं खोललं गेलं विशाल कडून. त्याला दाद देण्यासाठी पुन्हा एकदा रेडमार्कवर सज्ज असेल 11 नंबरचा चढाईपटू मूर्ती लहान आपल्या चढाईने सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. आता मात्र थोडासा दाखल होता ऍडव्हान्स दाखल केला गेला. रेडर बाद होतो पुन्हा एकदा एक गुण जातोय गंगोबा बाईनवाडी संघाला. दरम्यान विशाल माई पुन्हा एकदा उसगाव साळकेश्वर संघावर आक्रमण होताना महाराष्ट्राच्या लालबातीतला मर्दानी खेळ आहे आणि या मर्दानी खेळामध्ये हल्ले प्रति हल्ले होणार. जबरदस्त झटापट मैदानावर होणार त्याही पटापट होणार. मात्र दुसऱ्या सत्रामध्ये पहिल्या सत्रासाठी अतिशय सावध असं सुरू झाला. एंटरटेनमेंट विशाल माईन आपल्या प्रांगणात सरकतोय. आता मात्र एक जबरदस्त चढाई पटू साळकेश्वर उजगाव करून आक्रमण होताना आणि अचूक जर कोणाला टिपलाय तर विशालला शूटिंग ब्लॉक मध्ये परतवलाय आणि या चढाईमध्ये टच पॉइंट मध्ये दाखवून दिलं होतं. आम्ही देखील या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये विजयाचे दावेदार होऊ शकतो. प्रत्युत्तर असेल 5 नंबरच्या चढाईपटूचा. आता मात्र समोरील डिफेन्स असेल 6चा. बोनस ऑन आहे अशा वेळेला सावध आक्रमण ज्याला आपण म्हणतो कोणताही धोका नाहीये. पुन्हा एकदा रेडमार्कवर प्रचारण केला गेलाय. ज्याने या आधीची चढाई केली होती रेड केली होती तोच रेडर पुन्हा एकदा रेडमार्कवर प्रचारण केला गेलाय साळकेश्वर उजगाव संघाकडून. कोणता धोका नाहीये. तिसरी चढाई आहे. बजर दिली गेले तिसऱ्या चढाईची इशारा दिला गेलाय आणि भरोसा टाकला गेला एका चढाईपटूवर. 2 गुण ह्या घरी साऊंड वाले हॅलो 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 धन्यवाद. दरम्यान व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर पहिल्या दिवसापासूनच आपली उपस्थिती प्रार्थनीय ठेवून उपस्थित सर्व कबड्डी रसिकांना एक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन आणि खेळाडूंना चांगल्या प्रकारे प्रोत्साहन देणारे या गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच महोदय आमचे मित्र सन्माननीय समीर जटार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. एक या गावचे धडाडीचं नेतृत्व उपस्थित सर्व कबड्डी रसिकांचं व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचं शब्दसुंदाने स्वागत करतो आणि घेऊन जातो पुन्हा एकदा सुरू असलेल्या सामन्याकडे. रेडमार्कवर असेल एक जबरदस्त रेडर उत्तम अशी कामगिरी करून आपल्या संघाला चांगले योगदान देत असतो. साळकेश्वर उजगावचा चढाईपटू अँकर होल्ड केला जातो. सावकाश सावकाश का उजगावला पाठवताय की काय त्याला सावकाश. दरम्यान गांगेश्वर बाईनवाडीकडून पुन्हा एकदा आक्रमण होताना विशाल माईन या तालुक्यातील दोन्ही नामवंत संघात अतिशय शांत शिस्तबद्ध संघ म्हणून दोन्ही संघांचा उल्लेख आम्ही नेहमीच करत असतो. कित्येक मैदानावर शांतताप्रिय असा खेळ त्यांचा प्रेक्षकांना बघायला मिळत असतो. दरम्यान आता मात्र केवळ 3 डिफेंडर आहेत. 2-1चा डिफेन्स आहे. 1-1चा डिफेन्स आहे. सुपर ट्रॅपल ची नावे संधी होती मात्र विशाल त्यांना संधी देत नाहीये
आणि त्याला प्रत्युत्तर दिले जाते साळकेश्वर उजगाव संघाकडून. रेड मार्कवर येतोय पुन्हा एकदा एक बहादर चढाईपटू. बघायच्या मैदानावर काय घडतंय आणि काय बिघडतंय. शूटिंग ब्लॉकवर आपल्या खेळाडूंना इन करायचं असेल तर दमदार खेळ करावा लागेल. मात्र लेफ्ट कॉर्नर कडून उत्कृष्ट सौडा पकडीचा नमुना बघायला मिळतोय. एक जबरदस्त सामना होताना आपण सर्वजण या स्पर्धेतील सेमीफायनलच्या या दुसऱ्या सामन्याचे साक्षीदार होत आहोत. तो 4 पॉइंट्स वागरू भक्कम अशा 4 गुणांनी गुणांचा आलेख उंचावला गेला. नव्या गमाने नव्या उत्साहाने सर्व डिफेंडर मैदानाचा ताबा घेत आहेत. साळकेश्वर उजगाव संघाकडून आक्रमण होताना पुढे मित्रांनो, धनवान होण्यासाठी एक एक कणाचा संग्रह करावा लागतो. धनवान होण्यासाठी एक एक कणाचा संग्रह करावा लागतो आणि गुणवान होण्यासाठी एक एक क्षणाचा सदुपयोग करावा लागतो. एक एक गुणाची भर टाकत गुणांची उभारी घेण्याचा सुंदर असा प्रयत्न होतोय. मुलं माहीनवाडीकडून याची एक क्वचित आपण या सडाईमध्ये पाहतो. विशाल बाई एक गुण असेल केला होता आणि त्याला दाद देण्यासाठी पुन्हा एकदा रेडमार्क येतोय. 11 नंबरचा सडाईपटू लगातार आक्रमण प्रति आक्रमण होत आहेत. हल्ले प्रति हल्ले होत आहेत. उत्तराला प्रति उत्तर दिलं जात आहे. आव्हानासमोर प्रति आव्हान उभं केलं जातं. अशा स्वरूपाने सजलेला महाराष्ट्राचा लाल मातीतला मैदानी खेळ की जो थोडीशी ताकद आणि जरासे टेक्निक यांच्या सहयोगातून आपण नेहमीच पाहतो. या दुर्गामाता ओझरकोलच्या भव्य दिव्य मैदानावर स्टेडियमवर कबड्डीचा थरार अख्ख्या सलग 3ऱ्या दिवसाकरिता आपण पाहतो. फार मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेला प्रेक्षक वर्ग खऱ्या अर्थाने या स्पर्धेची शान ठरतो. या मैदानाची शोभा वाढवतोय. एक जबरदस्त सुरेखांकित भव्य दिव्य मैदान. सालाबादप्रमाणे यावर्षी देखील जबरदस्त नियोजन केलं गेलंय. प्रखर तेजस्वी विद्युत रोषणाई साकारण्यात आली. मैदानाच्या चारी बाजूने रंगीबेरंगी विद्युत रोषणाई खऱ्या अर्थाने या तेजस्वी विद्युत रोषणाईला साथ देते आणि मैदानाचं आकर्षण असा प्रवेशद्वार सजवलं गेलंय. दरम्यान दाद बघतोय की माझा तुला स्पर्श झालाय. दरम्यान मध्यांतराचा इशारा दिला गेला आणि गुणांक स्थिती अशी अग्रेसर 13-1. साळकेश्वर उजगाव 1 गुण आणि गागोबा माईनवाडी 13 गुण. 13-1 आक्रमण होताना आपण बघतोय. गागोबा माईनवाडीचा सडाईपटू विशाल कित्येक मैदानावर चतुरस्त्र खेळाच्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतो. आकर्षक चढावार आकर्षक पकडीचे नमुने त्याच्याकडून बघायला मिळत असतात. या सामन्यामध्ये पण सुंदर अशी कामगिरी केली आणि आपल्या संघाला चांगल्या प्रकारे उभारी देण्याचा प्रयत्न त्याचा साळकेश्वरकडून आक्रमण होताना एंकर होईल. कबड्डी खेळ फार वर्षापूर्वीच आपल्या महाराष्ट्रात होतो. तो या नावानं जन्मलेला कबड्डी खेळ खऱ्या अर्थाने आज प्रो कबड्डी लीग महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्याच नव्हे तर अखंड जगभराच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचला आणि खऱ्या अर्थाने प्रो कबड्डी लीग मुळेच कबड्डी हा खेळ अखंड जगभराच्या लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचलेला असतानाच एक लक्षवेधी आक्रमण संयम आपल्याला बघायला मिळतोय आणि त्याला दाद देण्यासाठी समोरून सज्ज असेल साळकेश्वर उजगाव संघाचा बहारदार चढाईपटू. उत्कृष्ट चढाईचा नमुना बघायला मिळतोय. आपल्या अंगी असणारे सुप्त गुण त्या सुप्त गुणांचे उधळण मैदानात होतं. प्रवेश करण्याचा प्रयत्न होता मात्र यश मिळत नाही. आता मात्र 3ऱ्या चढाईचा इशारा दिला गेलाय आणि भरोसा टाकला गेलाय विशाल माईनवर. बोनस आउट आहे. अशा वेळेला अतिशय सहजतेने उजवा होता रक्षक टिपला गेलाय विशाल कडून. कित्येक मैदानावर दमदार खेळ विशालचा आपल्याला बघायला मिळतो. प्रत्युत्तर असेल पुन्हा एकदा साळकेश्वर उजगाव संघाकडून आक्रमण होताना अकरा नंबरचा सडाईपटू प्रचारण केला गेलाय. कोणताही धोका नाही त्याला दाद देण्यासाठी समोरून सज्ज असेल. सुपर टॅकल देखील ऑन आहे. अशा वेळेला संयमी खेळ आपण बघतोय कारण त्याला जाणीव आहे गुणांची असणारी जमापुंज गुणांची आघाडी कोणत्याही प्रकारे आघाडीमध्ये बिघाडी निर्माण करायची संधी द्यायची नाही समोरच्या संघाला. आणि जर समोरच्या संघाने सुपर टॅकल
या ठिकाणी टॅकल केला गेला समोरच्या संघाकडून, तर सुपर टॅकल दोन गुण मिळू शकतात. शेवटची 4 मिनिटे गुणांक स्थिती अशी आहे 15-1-15. गंगोबा माईनवाडी 15 गुण आणि उजगाव साळकेश्वर केवळ 1 गुण. पुन्हा एकदा दुसऱ्या चढाईचा इशारा दिला गेलाय उजगाव साळकेश्वर संघासाठी. प्रो कबड्डीच्या माध्यमातून अस्तित्वात आलेली दुसरी चढाई की सलग 2 निष्फळ चढाई ठरल्यानंतर चढाईकडे गुण घ्यावा लागतो अशा स्वरूपाचं आक्रमण. सिंगल पॉइंट. आता बऱ्याच अंशी 1 गुण जातोय उजगाव साळकेश्वर संघाला. 4 डिफेंडर समोर पुन्हा एकदा रेड मार्क असेल प्राचारण केलं गेलंय विशाल माईनला. जो संघ या सामन्यामध्ये सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्यामध्ये विजयी होणार तो संघ अंतिम सामन्यामध्ये धडकणार, काटोकी टक्कर देणार निनावी भोसरे संघासमोर. शेवटचे 3 मिनिट. लास्ट ऑफ ओनली 3 मिनिट. शेवटचे 3 मिनिट. दरम्यान सुरू असलेल्या सामन्याकडे वळूया. गांगोबा माईनवाडीकडून आक्रमण होताना ऑन फायर ज्याला आपण म्हणतो, परफेक्ट टायमिंग होता, जबरदस्त अशी सुटका करून घेतली ज्याला आपण म्हणतो. आपलं एम ध्येय स्वस्थेनं गाठलं गेलं होतं आणि त्याला दाद देण्यासाठी छोटासा चढाई होतो. शेवटच्या 2 मिनिटांचा निर्देश होतो. दोन्ही संघ लक्ष असू द्या. मात्र एक्साइटिंग मॅच होत नाही. थोडासा सामना एकतर्फी होतो. निनावी भोसरे संघ आपल्यासाठीचा दुसरा अंतिम पुकार आहे. आपण लगेचच मैदानात येण्याच्या तयारीत राहायचं आहे. प्रवेशद्वाराजवळ येऊन शेवटचं 1 मिनिट 1+2 ऑलआउट दिला गेला होता. पुन्हा एकदा 3 गुणांनी गुणांचा आलेखून चावला गेला. त्याला दाद देण्यासाठी 8 नंबरचा चढाई कुठून रेड मार्कर असेल. स्कॉर्पिओ किक, दमदार किक, रनिंग टच करण्याचा प्रयत्न होता आणि लेफ्ट कॉर्नर करून अचूक असा चौड्या पकडीचा नमुना बघायला मिळतोय. उत्कृष्ट चौडा पकड होती. दरम्यान पंचांकडून इशारा दिला गेलाय सामन्याची वेळ संपते आणि या सामन्यामध्ये विजयी होतोय गंगोबा माईनवाडी संघ. फायनल मध्ये प्रवेश करता ठरलेला दुसरा संघ ठरतोय. दोन्ही संघांना विनंती असेल फक्त 5 मिनिटांच्या विश्रांतीनंतर लगेच दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.